जय जय रघुवीर समर्थ। देव ज्या लोकांना धन दौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र खूप मोठं देतो। ज्या नात्यांचं गणित योग्य पद्धतीने जुळवता येते त्याच्या आयुष्यात आनंदाची आणि सुखाची बेरीज कधीच चुकत नसते। आणि जो फक्त पैशाचं गणित जुळवण्याला प्राधान्य देतो त्याच्या आयुष्यातून आनंद आणि सुख कितीही पैसा असला तरी कायम वजा होत जाते, हे नेहमी लक्षात ठेवा। मित्रांनो, संकटाचा काळ हा ठरलेला असतो, तो कधीच कोणाकडे मुक्कामाला येत नाही। उजेडात नवीन माणसं आली की अंधारात साथ देणाऱ्यांचा विसर पडत असतो। विश्वास सगळ्यांवर ठेवा, पण सावधपणे ठेवा, कारण कधी कधी स्वतःचेच दात पण जीभ चावत असतात। नाती खूप असतात पण कोणीच कोणाचे नसते। खरं तर फक्त एकच नातं असते, ते म्हणजे नवरा बायकोचं। देवाकडून असलेली आशा कधीच सोडू नका आणि जगाकडून कधीच कोणतीही अपेक्षा ठेवू नका। चांगलं जरूर बना, परंतु पुरावा देण्याची चूक मात्र कधीच करू नका। मित्रांनो, वाघ पाळा, सिंह पाळा किंवा विषारी साप पाळा, परंतु काही लोक सुधारतील हा गैरसमज मात्र कधीच पाळू नका। स्वतःशी एकनिष्ठ राहा, सगळीच कामे होतील, कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टालाच किंमत असते। अशा लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका ज्यांचे वागणे वेळेनुसार बदलते, पण अशा लोकांवर नेहमीच विश्वास ठेवा की जे तुमची वेळ बदलली तरीही तुमची साथ सोडणार नाही। मित्रांनो, पोटापाण्यापुरता स्वार्थ हा जरूर असावा, पण कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल एवढंही माणसाने स्वार्थी नसावे। मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला काही गोष्टी अशक्य वाटत असतात, पण त्या देवाला सर्व काही शक्य आहे। देव म्हणतो, मी तुमच्या प्रार्थनेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही। कधी कधी मी तुम्हाला अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची तुम्हाला अपेक्षा पण नसते। तुमचे डोळे उघडे ठेवा, माझ्यावर लक्ष केंद्रित करा, मग तुम्हाला माझे मार्ग अधिकाधिक चांगले सापडतील। मित्रांनो, कधीच कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका, कारण वेळ प्रत्येकाची येत असते। स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका, कारण तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात। समोर अंधार असला तरी त्याच्या पलीकडे प्रकाश आहे, हे कधीच विसरू नका। दुःख हाच खरा गुरु आहे। सुखात माणूस हवेत उडतो, पण दुःख माणसाला विचार करायला शिकवते। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कोणत्याही परिस्थितीत कसे जगावे आणि कसे वागावे याचे प्रशिक्षण आपल्याला आयुष्यभर दुःखांकडूनच मिळत असते। कोणाकडून इतक्या पण अपेक्षा ठेवू नका की दरवेळेस आपल्याला आपलाच अपमान झाल्यासारखं वाटेल। समर्थ म्हणतात, तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करा, तुम्हाला साथ द्यायला मी तयारच आहे। तुमचे प्रयत्न चालू ठेवा। मित्रांनो, संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचे फळ मात्र खूपच गोड असते। समर्थांवर विश्वास ठेवा, कधी कधी ते सुद्धा तुम्हाला मिळेल ज्याची तुम्ही अपेक्षा पण केलेली नसेल। समर्थ म्हणतात, प्रसंग तुझी परीक्षा घेत जातील, पण तू त्यांना घाबरू नकोस। त्या प्रसंगांना धैर्याने तोंड दे। मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या जवळच आहे, तुझ्या अंतःकरणात आहे। मी कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका, तुम्ही फक्त तन्मयतेने नामस्मरण करा, तुमचे प्रयत्न करा आणि बाकी सर्व माझ्यावर सोडून द्या। आयुष्यभर तुम्ही चांगले करा किंवा वाईट करा, जीवनामध्ये सगळे संपले असे कधीच होत नाही। ती वेळ तशी असते, म्हणूनच आपल्याला तसे वाटत असते।
असे जर सगळेच बोलले असते तर ते पुढे गेलेच नसते, तिथं सगळं सोडून हार मानली असती. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, जेवढे मोठे स्वप्न तेवढ्याच मोठ्या अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते. जेवढे मोठे स्वप्न तेवढ्याच मोठ्या अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते. लोक हे बोलतात, लोक ते बोलतात, आपण सतत दुसऱ्यांचाच विचार करतो आणि लोक असतात कशाला, त्यांना स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय तेही नीट कळत नाही आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावून बघतात. मित्रांनो, आयुष्यभर चांगले कर्म करा किंवा वाईट कर्म करा, कर्माचे फळ प्रत्येकालाच भोगावे लागते. मित्रांनो, आजच्या दुनियेमध्ये किंमत माणसाला नाही तर पैशाला आहे. किंमत ही बाह्य सौंदर्याला आहे तर मनाच्या सौंदर्याला नाही. किंमत ही चांगल्या किमतीच्या कपड्याला आहे तर साधेपणाला नाही. किंमत ही देखावा करणाऱ्या माणसांना आहे पण साधेपणाने जगणाऱ्याला नाही. किंमत ही खोटेपणाला आहे आणि खरेपणाची किंमत आजच्या जमान्यात शून्य आहे. किंमत फक्त चमकत्या हिऱ्याला आहे, दगडातून कोरलेल्या किमती गोष्टींना नाही. मित्रांनो, किंमत फक्त किमती दिसणाऱ्याला आहे, मुळात किमती असणाऱ्यांना नाही. म्हणूनच मित्रांनो, या दुनियेच्या मनाप्रमाणे आपण राहिलो तर नक्कीच आपण धोका खाणार आहोत. म्हणूनच जे सत्य आहे त्या सत्याच्या पाठीमागे आपण नक्कीच उभे राहायचे. ज्याला खरी किंमत आहे त्यालाच आपण किंमत द्यायची आणि एवढंच जर आपण केलं तर आपल्या आयुष्याचा प्रवास हा नक्कीच उत्तमाचा होईल. कोणाला धोका देऊन मजेत राहू नका, कारण आयुष्यात धोका खायची वेळ स्वतःवर सुद्धा येऊ शकते. आईश आरामाची चटक लागलेला माणूस व्यसनी माणसापेक्षाही भयंकर असतो. दुनियादारी कळायला वेळ लागतो, पण जेव्हा दुनिया कळते तेव्हा माणूस स्वतःमध्येच खुश राहायला शिकतो. मित्रांनो, फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. प्रत्येकाचेच दिवस बदलत असतात. माणूस रुजतो तिथेच जिथे त्याचे सर्वात जास्त प्रेम असते आणि माणूस फसतो तिथेच जिथे त्याला स्वतःपेक्षा पण जास्त विश्वास असतो. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातांवर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो. थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो. म्हणूनच सोबत कोणाची आहे याला फार महत्त्व असते. मित्रांनो, म्हणतात ना, ढवळ्या शेजारी पोळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. सहवासाचा आनंद हा पैशात मोजता येत नाही. जे पक्षी बुजगावण्याला घाबरत असतात त्यांना दगड मारायची गरज नसते. स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. नात्यांचा आदर करायचा असतो, नात्यांचा वापर नाही. मित्रांनो, ते नातं कधीच तुटत नाही. ज्यात एक रुसण्यात परफेक्ट असतो आणि दुसरा मनवण्यात एक्सपर्ट असतो. जर समोरचा ऐकून घेणारच नसेल तर आपलं सांगणं आणि त्याचं ऐकणं हे दोन्हीही व्यर्थ असते. कोणी कोणाचे नसते असे तेव्हाच वाटते जेव्हा आपल्याला मदत लागल्यावर कोणीच मदत करत नाही. पण कोणी मला मदत करेल अशी अपेक्षा आपण का ठेवावी? मित्रांनो, स्वतःला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करण्याचा प्रयत्न करा. बाकी आपण कुणाला जबरदस्ती नाही करू शकत. तुम्हाला पण आता समजायला पाहिजे की सगळीच लोक ही आपल्यासारखी नसतात आणि जे काही करायचे असते ते स्वतःलाच करायचे असते. एवढी मेहनत घ्या की आयुष्यात कोणाला काही मागायची वेळच आपल्यावर येणार नाही. मित्रांनो, कधी कधी शांत राहणे आणि कधी कधी काहीच न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. तुमच्या आनंदासाठी 5 सोपे नियम पाळा. तुमचे हृदय द्वेषांपासून मुक्त करा. तुमचे मन चिंतेपासून मुक्त करा.
साधेपणाने जीवन जगा, अधिक द्यायला शिका आणि कमी अपेक्षा ठेवायला शिका. मित्रांनो, जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथेच आनंद आहे. जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर समर्थांच्या चरणांचे अनुसरण करा. चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो आणि योग्य निर्णय घेतल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. म्हणूनच निर्णय बरोबर घ्या. मित्रांनो, फुलपाखरू फक्त 14 दिवसच जगते, पण ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकते. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे. तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत राहा. माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनतो. मित्रांनो, वेळ अजूनही गेलेली नाही. तुम्ही अजूनही तुम्हाला हवं ते मिळवू शकता. आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे. आयुष्य म्हणजे एक कोडे आहे, सोडवाल तितके थोडे आहे. आयुष्यात कोणत्याही मुलीचा हात धरायला हिम्मत लागत नाही, तर हिम्मत लागते तोच हात शेवटपर्यंत धरून ठेवायला. मित्रांनो, जीवनात चांगला माणूस होण्यासाठी फक्त एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्यांचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. किती दिवसांचे आयुष्य असते, खरं तर आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कुणालाच माहीत नसते. मित्रांनो, आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमीच कृतज्ञ राहा, कारण अशी माणसं परमेश्वराला खूप प्रिय असतात. नियती जेव्हा तुमच्या हातून काहीतरी हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते. तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचाय ते आजच ठरवा आणि आत्ताच ठरवा. जे घाईघाईने वर चढू पाहतात ते नक्कीच कोसळतात. मित्रांनो, या जगात कुणीच आपला मित्र किंवा शत्रू म्हणून जन्माला येत नाही. आपली वागणूक, आपला दृष्टिकोन आणि आपली नाती यांवरूनच ठरते की आपला मित्र कोण आहे आणि शत्रू कोण आहे. संकट टाळणं हे माणसाच्या हातात नसते, पण संकटांचा सामना करणे त्याच्याच हातात असते. मित्रांनो, जीवन चहा बनवल्यासारखं आहे. अहंकाराला उकळू द्या, चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दुःखांना विरघळून जाऊ द्या, सुखांना गाळून घ्या आणि सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूपच प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात. म्हणून फक्त त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. मित्रांनो, आपले सुख हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही. चिंता हा कुठल्याही दुःखावरचा उपाय नाही. देवाच्या नामस्मरणात राहा, तुमचे सर्व दुःख नष्ट होईल. संयम राखणे हा आयुष्यातील फार मोठा गुण आहे. अशा माणसाला कधीच गमावू नका, ज्याच्या मनात तुमच्याबद्दल आदर असेल, प्रेम असेल आणि काळजी असेल. मित्रांनो, भीतीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय मनाचे गरीब जीवन चांगले आहे. जीवन जगण्याची कला ही सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे. गरुडा इतके कधी उडता येत नाही म्हणून चिमणी कधीच उडण्याचे सोडत नाही. मित्रांनो, हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख संपते. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्येच खरी परीक्षा असते, कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
मित्रांनो, अपमानाच्या पायऱ्यांवरूनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो. पण हेही लक्षात ठेवा की परमेश्वर तुमच्या सोबत आहे. विचार करण्यासाठी वेळ घ्या, पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला त्या कार्यात झोकून द्या. मित्रांनो, आवड असली की सवड आपोआप मिळत असते. लबाडी ही तुटक्या चादरीसारखी असते. तोंडावर वडून घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात. लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कधीच कमी होत नाही. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की सोन्याला एवढी किंमत का असते? तर कुठल्याही वातावरणाचा परिणाम सोन्यावर होत नाही, बाकी सर्व धातूंवर होतो. तसेच आपल्या मनाला आपण सोन्यासारखं बनवलं पाहिजे. मग आपण कुठेही गेलो, कितीही वाईट माणसं भेटली तरी आपल्या मनावर त्यांचा परिणाम कधीच होऊ द्यायचा नाही. मित्रांनो, असं काम करा की नाव होऊन जाईल, नाहीतर असं नाव करा की लगेच काम होऊन जाईल. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट ठरलेला असतो. मित्रांनो, छोट्याशा आयुष्यात खूप काही हवे असते, पण पाहिजे ते मिळत नसते. असंख्य चांदण्यांनी भरून सुद्धा आपलं आभाळ रिकामेच असते. हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला मिळत नसतात, पण न मिळणाऱ्याच गोष्टी माणसाला नेहमी हव्या असतात. ताकदीची गरज फक्त त्यांनाच लागते ज्यांना काहीतरी वाईट करायचे असते. नाहीतर या जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसा आहे, कारण प्रेमानेच जग जिंकता येते. मित्रांनो, भूतकाळाच्या आठवणीत रमून भविष्य काळाची चिंता करणे याला मूर्खपणा म्हणतात. झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात, पण ते स्वप्ने तेव्हाच खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता. मित्रांनो, चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो आणि योग्य निर्णय घेतल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. म्हणूनच निर्णय बरोबर घ्या. जीवनात सुख आणि दुःख दोन्ही पण आपण स्वीकारलेच पाहिजे, कारण ती आपणच निर्माण केलेली आहेत. हे सूत्र लक्षात घेतले म्हणजे माणूस सरळ वागू शकतो. मित्रांनो, जीवनात 3 प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचं नाही. ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली, ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले. मित्रांनो, आयुष्यात अनेक अडचणींची फक्त 2च कारणे असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो. वाघ पाळा, सिंह पाळा किंवा विषारी साप पाळा, परंतु काही लोक सुधारतील हा गैरसमज मात्र कधीच पाळू नका. स्वतःशी एकनिष्ठ राहा, सगळीच कामे होतील. कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टालाच किंमत असते. एखाद्या व्यक्तीला आपण कितीही जवळून ओळखत असलो तरीही सध्या त्याच्या मनात काय चाललंय हे कधीच ओळखू शकत नाही. मित्रांनो, साम्राज्य उभं राहतात आणि कोसळतात देखील, पण दीर्घ काळासाठी टिकतात ती केवळ तत्वे आणि व्यक्तीचा आदर्श. जर काळजाचं प्रेम असेल तर ते नेहमी काळजीतून व्यक्त होत असते. त्यासाठी कुठल्याच दिवसाची वाट बघावी लागत नाही. जय जय रघुवीर समर्थ.